मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर पडण्यास सुरुवात झालेली आहे. हे पैसे महिलांच्या नेमक्या कोणत्या खात्यात जमा होणार याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. समजा मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेचा अर्ज सादर करत असताना तुम्ही सेंट्रल बँकेचा तपशील हा अर्जामध्ये नमूद केलेला आहे व त्याच बँकेचे पासबुक देखील अपलोड केलेले आहे. परंतु सेंट्रल बँकेमध्ये तुमचे आधार कार्ड सेटिंग नसेल व ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर पहिल्या हप्त्याचे पैसे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करत असताना कुठली बँक डिटेल्स दिली होती त्याच्यावर काही अवलंबून नाही. तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेत सेटिंग आहे त्यावरतीचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे जरी तुमचे अर्जामध्ये दिलेल्या बँकेचे आधार कार्ड संलग्न नसेल परंतु जर दुसऱ्या एखाद्या बँकेमध्ये आधार कार्ड सेटिंग झालेले असेल तर टेन्शन घेऊ नका, तुमच्या त्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत. त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमचे पैसे आले का नाही ते चेक करू शकता. जर तुमचा मोबाईल क्रमांक बँकेशी लिंक असेल तर तुम्हाला तसा मेसेजसुद्धा येणार आहे. मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका.